महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळपास निश्चित झाल्यात असं म्हणायला हरकत नाही, कारण 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम राज्यामध्ये येणार आहे आणि आयोगातील अधिकारी राज्यामध्ये बैठका घेणार आहेत। आयोगाचे अधिकारी आढावा बैठक घेतील आणि या बैठकीनंतर निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळेल असं सांगितलं जातंय। निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रामध्ये येणार आहे, आढावा बैठक घेतली जाईल आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका त्यानंतर जवळपास निश्चित होतील। 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम राज्यामध्ये येणार आहे आणि आयोगाचे अधिकारी राज्यामध्ये येऊन बैठका घेतील आणि आढावा घेऊन बैठकीनंतर निवडणुकीच्या तारखांसंदर्भात ग्रीन सिग्नल मिळेल। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे नवी दिल्लीतून प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 27-28 तारखेला निवडणूक अधिकारी येत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात काय माहिती? बरोबर आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू ही 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे। आपल्याला माहीत असेल की कुठल्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू जी असते साधारणतः 10 ते 12 अधिकारी, ज्यामध्ये 3ही केंद्रीय निवडणूक आयुक्त, त्यानंतर सोबतच उपायुक्त आणि त्यानंतर अधिकारी अशी साधारणतः 12 लोकांची चमू असते, जे दिल्लीहून येते निवडणूक आयोगामधून। ती चमू महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे आणि ही चमू राज्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेणार आहे, ज्यामध्ये पोलीस महासंचालक असेल, त्याशिवाय राज्याचे निवडणूक आयुक्त जे आहे चोक्कलिंगम ते असतील आणि याशिवाय ही इतरही अधिकारी जे आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे ते असतील आणि त्यांचं सुरक्षा दलाचे अधिकारी आणि सोबतच महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचे सचिव देखील त्या बैठकीला उपस्थित असतील आणि त्यानंतर कशा पद्धतीनं राज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करायचा या संदर्भात या बैठकीत चर्चा होईल आणि या दौऱ्यानिमित्त त्यानंतर साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। त्याचमुळे ही चमू जी आहे ती 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहे। आपल्याला माहित असेल की न्यूज 18 लोकमतच्या वतीनं गेल्या 2 आठवड्यापूर्वी या प्रकारचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते की शेवटच्या आठवड्यामध्ये, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाची चमू ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आणि जातात जवळपास। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर हे निवडणूक अधिकारी महाराष्ट्रामध्ये येऊन गेल्यानंतर साधारण विधानसभेच्या तारखा आपल्याला कळू शकतील। आणि आता पुढची बातमी आहे, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाखडी झाली आहे। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुस्लिम मतदारसंघ हवाय असं सूत्रांकडून कळतंय। लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुस्लिम समाजाची मतं मिळाली होती असं सूत्रांकडून कळतंय आणि म्हणूनच उबाठाला मुस्लिम मतदारसंघ हवाय का असा प्रश्न पडतोय। लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मुस्लिम समाजानं भरभरून मतं दिली होती, लोकसभेत काँग्रेस सोबत असल्यामुळे मुस्लिम मतं मिळाली असा मात्र काँग्रेसनं दावा केलाय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मात्र मुस्लिम विधानसभेसाठी आग्रही असल्याची माहिती मिळतेय। अधिक माहितीसाठी पुन्हा जाऊयात, नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, विधानसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे? महाविकास आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरूच आहे, पण दुसरीकडे काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये साधारणतः जी सूत्रांची माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मुंबईतील मुस्लिम विधानसभांची मागणी करण्यात आली आहे। त्यांनी म्हटलं आहे की मुंबईमध्ये जे खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्या खासदारांना मुस्लिम मतं भरघोस मिळालेले आहे आणि त्याचमुळे आम्हाला हे जे मुस्लिम विधानसभा आहे त्या विधानसभा निश्चितपणे शिवसेनेला द्यावा अशा प्रकारे त्यांनी मागणी केलेली आहे। यावरती काँग्रेसने स्पष्ट केलं आहे की काँग्रेस महाविकास आघाडी शिवसेनेसोबत आहे, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे, त्यामुळे तुम्हाला मुस्लिम मतं मिळाले, त्यामुळे मुस्लिम विधानसभेची मागणी सोडून द्यावी अशा प्रकारचं उत्तर काँग्रेसच्या वतीनं दिले जाण्याची सूत्रांची माहिती आहे। आणि त्याचमुळे जोरदार दोघांमध्ये वाद देखील झाल्याची माहिती पुढे आली आणि त्यामुळेच दोघांमध्ये ताणाताणी सुरू आहे या मुद्द्यांवरतून आणि निश्चितपणे आता लवकरच या संदर्भात काही निर्णय होण्याची शक्यता सध्या महाविकास आघाडीची बैठक देखील मुंबईतच सुरू आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी।